आज तर भावानं तुमच्या भावाची पुरी इज्जत गेली, कारण की तुमचा भाऊ हॉस्पिटल मध्ये चक्कर येऊन पडला आणि आज हॉस्पिटल मध्ये माझ्यासोबत काय काय झालं चला पुढे बघू आपण. तर तुमच्या भावाची जॉईनिंग झाली राहू, पण कंपनी वाल्याला आपलं मेडिकल लागते. तर आज तुमचा भाऊ चला हॉस्पिटल मध्ये मेडिकल करायला. आपली साधी तयारी केली आणि निघलो बस स्टॉप कडे. आता पैदल आहे म्हटलं तर चला शॉर्टकटच मारून घेऊ. यात नाही का मोबाईलचा कॅमेरा बी साथ नाही देऊ राहिला, नीरा हँगच मारून राहिला. मग पोचलो ऑटो पॉइंट पशी, पण इथं वेळ लागत होता. मग थोडस पुढे गेला आणि ऑटो भेटून गेला. एकतर कंपनी वाल्याचे बी नखरे, कोणत्या हॉस्पिटलचं सर्टिफिकेट घेतलं तर काय होते, नाही त्याला तर कारेगावच्या हॉस्पिटलचं पाहिजे. मग काय भावा पोचलो कारेगावला. ऑटोवाल्या दादा थोडं दूर सोडलं, मग तिथून पैदल गेलो हॉस्पिटल पर्यंत. मग शिड्या चढल्या आणि सरळ गेलो आतमध्ये. त्यानंतर रिसेप्शन वर गेलो. त्या मॅडमला म्हणलं कंपनीसाठी मला मेडिकल रिपोर्ट काढायचे. तर सर्वात आधी माझी माहिती लिहिली फॉर्म वरती. त्यानंतर सर्वात पहिले मॅडमनी वजन मोजलं, मग मोजली बघू आपली हाईट, हे सर्व माहिती रिपोर्ट वरती लिहिली. यानंतर मॅडमने आणली मशीन, मग म्हणे आता तुम्ही बीपी चेक करू. माय टेन्शन नाही का बीपी जास्त झाली होती, कायचं टेन्शन आलं तर पुढेच पाहणारच आहे आपण. त्यानंतर एका रूम मध्ये नेलं, तिथं हृदयाचे ठोके वाजते का नाही ते पाहिले. ते झाल्यानंतर पुऱ्या शरीराचा एक्सरे काढले. बस झालं ना रे बा म्हणलं, अजून किती काय काय करता. याच्या नंतर जे चेकअप होणार होतं ना ते ऐकून डायरेक्ट केळं खालीच गेलो. केळं खाले आणि सरळ आलो हॉस्पिटल मध्ये. तर आता वेळ होता आपला रक्त काढायचा. तुमचा भाऊ न कायलेच भीत नाही. आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत. बंदूक, पिस्तूल, तोफ, रणगाडा, आपण कुणालाच नाही घाबरत. त्या मॅडमने रक्त काढल्यानंतर डायरेक्ट तुमचा भाऊ चक्कर येऊन पडला. त्यांनी उचलून मला बेडवर झोपू घातलं होतं. त्याच्यानंतर उठलो तर मोबाईल त्याच्याजवळ होता. तसा तुमचा भाऊ नाही का सुलेले भीते. तिला पाहिलं डायरेक्ट चक्कर येते मला. त्या मॅडमला म्हटलं रिपोर्ट घ्यायला कधी उद्या 11 वाजता किंवा 12 वाजता या म्हणे. त्यानंतर ऑटोत बसलो आणि सरळ आलो रूमला. आणि एक भावानं याच्यापेक्षा खतरनाक ब्लॉग तर उद्याच होणार आहे, कारण की तुमच्या भावाला उद्या पुरी दाढी आणि मिशी काढायची आहे. चला मग उद्याचा ब्लॉग बघण्यासाठी आज फॉलो करून घ्या. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.